नमस्कार मंडळी, लाडक्या बाप्पासाठी हे केशर मोदक तुम्ही फक्त 15 मिनिटात बनवून तयार करू शकता। तर इथं मी 1 पाव किलो पनीर घेतले, ते व्यवस्थित असं किसून घ्यायचं या पद्धतीने। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी साखर, 2 विलायची घालून घ्यायची, बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची, म्हणजे मिश्रण खूप लवकर शिजलं जातं, त्याला फार पाणी सुटत नाही। त्यानंतर इथं कढईमध्ये 1 वाटी दूध घातलं आणि दुधामध्ये जे पनीर किसलेलं होतं ते घातलं। त्यानंतर इथं 2 चमचे मिल्क पावडर घातली। मिल्क पावडर घातल्यामुळे अगदी मार्केटमध्ये जे खव्याचे मोदक मिळतात ना, अगदी त्याच पद्धतीचं याला टेक्स्चर आणि चव येते। त्यानंतर जी आपण तयार केलेली पिठी साखर घातली आणि इथं मी 10 मिनिटांपूर्वी कोमट पाण्यामध्ये 10 ते 12 केशराच्या काड्या भिजत घातल्या, त्या घातल्या आणि संपूर्ण मिश्रण ड्राय होईपर्यंत व्यवस्थित असं परतून घेतलं। 5 ते 6 मिनिटांमध्ये हे मिश्रण व्यवस्थित असं तयार होतं। त्यानंतर अगदी माव्यासारखी याला टेक्स्चर येण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं आणि तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट यामध्ये घालायचे। मंडळी, तुमच्याकडे असा साचा असेल ना, तर या साच्यामध्ये या पद्धतीचे मोदक बनवून घेऊ शकता किंवा याचे छोटे छोटे पेढे सुद्धा बनवू शकता।